नॅशनल पॉवर ग्रीड च्या अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती राष्ट्रीय पातळीवरचा महत्त्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे. त्यासाठी हे ट्रान्समिशनसाठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत KEC इंटरनॅशनल लिमिटेड. यांचं काम सुरू होतं 27 आणि 28च्या रात्री. त्यांच्या साईटवरून ज्या काही ॲल्युमिनियम वायर्स आहेत ते साधारण 25 लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं, जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली. त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण 11 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे, त्याचे मास्टरमाइंड, त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे 11 आरोपी आहेत. हा तपास अजूनही सुरूच आहे. यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे 25 लाखाची ॲल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्याकामी वापरण्यात आलेले 4 वाहनं देखील जप्त करण्यात आले. असा एकंदर साधारण 29,64,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये या संपूर्ण तपासामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक भगत, त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक गुन्हे श्री तुकाराम पादीर, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, PSI सिराज शेख, पोलीस हवालदार सैदाने, पादीर, पारधी, वळवी, राजगे, पोलीस शिपाई शेख, डोंगरे, काकडे आणि चत्तर यांनी विशेष सहभाग नोंदवलाय. या टीमने ही अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. अशा प्रकारचे गुन्हे इतर पोलीस स्टेशनलाही काही दाखल आहेत. त्यांचाही तपास अत्यंत बारकाईने सुरू आहे आणि यामध्ये अजूनही काही आरोपी निष्पन्न होणार आहेत आणि त्याविषयी बारकाईने तपास सुरू आहे. माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोषजी डुमरे साहेब, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्ताजी शिंदे साहेब यांनी या टीमचं विशेष कौतुक केलेलं आहे आणि त्यांना बक्षीसही जाहीर केलेलं आहे.